ब्रेकनंतर आपलं स्वागत. पालकांनो, तुम्ही तुमच्या मुलांच्या हाती जेवताना मोबाईल देत असाल तर सावधान. जेवताना मुलांच्या हाती मोबाईल दिल्यामुळे त्यांच्यात लठ्ठपणाची लक्षणं आढळत आहेत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. एवढंच नाही तर सतत रील्स पाहणाऱ्या मुलांना मानसिक आजार जडल्याच्याही घटना घडल्या. त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल देऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांच्या सापळ्यात अडकवू नका. लहान मुलांच्या हातात मोबाईल देताय, खबरदार. मोबाईलमुळे लहान मुलांना येईल लठ्ठपणा. मोबाईलमुळे मुलं मानसिक आजाराच्या विळख्यात. जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देणारे पालक तुम्ही नेहमी पाहत असाल. जेवताना तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देत असाल तर पालकांनो, तुम्ही मुलांचं भवितव्य धोक्यात टाकताय. कारण लहान मुलांच्या हाती जेवताना मोबाईल दिल्यास त्याचे अनेक गंभीर परिणाम मुलांच्या शरीरावर होत असल्याचे धक्कादायक निष्कर्ष समोर आले. पहिली आणि मोठी गंभीर समस्या म्हणजे मोबाईल पाहत जेवणारी मुलं लठ्ठ होत असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. मुलांच्या हाती जेवताना मोबाईल दिल्यास मुलांना जेवणाचा आनंद घेता येत नाही. डोळे, नाक, जीभ या इंद्रियांना जेवणाचा स्वाद मिळत नाही. जबरदस्तीनं काहीतरी खाल्ल्यासारखं होतं. जेवणाची परिपूर्ण अनुभूती मुलांना मिळत नाही. मोबाईलच्या वापरण्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतोय आणि याचं एकच सगळ्यात महत्त्वाचं कारण हे की जेव्हा मूल जेवत असतं तेव्हा त्याच्या समोर जर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्याला आपण फ्री नाही सोडलं आणि त्याचे डोळे किंवा त्याचे सगळे सेन्सेस जर मोबाईलकडे किंवा कुठल्याही स्क्रीनकडे किंवा टी व्हीकडे असे बिझी केले तर ऑफकोर्स पाचनासाठी लागणारी जी द्रव्ये असतात, जी आपल्या पोटात प्रेझेंट असतात, ती अजिबात व्यवस्थितरित्या सिक्रेटच होत नाहीत. कारण पहिली भूक ही डोळ्यांनी, मग नाकानी आणि मग चवेनी अशी लागते. तर जर डोळेच एंगेज नसतील जे आपण खातोय त्याच्याकडे बघण्यात, वास घेण्यात आणि मग जिभेवरती घालण्यात, तर भूक ही कमी लागते. मोबाईल पाहत जेवताना मुलांना आपण काय खातो याची कल्पना नसते. शिवाय जेवढी भूक आहे त्यापेक्षा जास्त अन्न पोटात जातं. काही मुलं तर मोबाईल पाहायला मिळतो म्हणून प्रमाणापेक्षा जास्त जेवतात. साहजिकच त्याचे गंभीर परिणाम मुलांमध्ये पाहायला मिळतात. कुठलंही मूल भूक नसेल त्यावेळेस खातं किंवा काहीतरी बघत खातं, तेव्हा जेवढी भूक असते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हे खाल्लं जातं. कारण त्याच्यात एक आनंद असतो की मला काहीतरी बघायला मिळतंय आणि म्हणून मी खाणार आहे. आणि म्हणून ते मूल जास्त 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 खातं आणि हे जे जास्त खाल्लेलं असतं ते पाचनाकडे जात नाही आणि त्याचे एक्स्ट्रा फॅट्स हे बॉडीत स्टोअर होतात. आपण सध्या मुलांना बघतोय की लहान वयात त्यांना डायबिटीज हा आढळला जातोय, ब्लड शुगर्स येत आहेत, ओबेसिटी इज ऑन द राईज. मुलांना साखर देण्याचं प्रमाणही वाढलंय. गोड पदार्थ देणं मुलांना टाळा, शिवाय चॉकलेटही देणं टाळलेलंच बरं असं डॉक्टर सांगतात. मुलांच्या आहारात साखर असावी पण ती फळांच्या रूपात असावी, खजुराच्या रूपात असावी असंही तज्ज्ञ सांगतात. मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण वाढल्यास त्याचे साईड इफेक्ट भयंकर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. जेवढी तुम्ही त्यांना कृत्रिम गोष्टी द्याल, प्रोसेस्ड फूड द्याल, तेवढं त्यांचं संगोपन आणि वाढ चांगली होणार नाही. म्हणजे फोपसेपणा येतो बॉडीमध्ये आणि माइंडमध्ये सुद्धा लेथार्जी येते, एक कंटाळा येतो, असं वाटतं की काहीच नको करावं, लेझीनेस यायला लागतो. पण त्याच्याच ऐवजी तुम्ही जर फळांवरती गेलात किंवा ड्रायफ्रूट्स बघितले, जसं की मी म्हणाले खजूर आणि बाकी इत्यादी, तर त्याच्यात उत्साह येतो, ब्रेन वर्क्स फास्टर अँड बेटर. गूळ आणि दाणे हे आपल्याकडे अतिशय पौष्टिक असं अन्न सांगितलेलं आहे. लहान मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडेही लक्ष द्या. लहान मुलांना रील्सच्या नादाला लावून पालक त्यांना भयानक मानसिक स्थितीत लोटत असल्याचं वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. लहान मुलं रील्सच्या माध्यमातून आभासी जगात लोटतात. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. वेळप्रसंगी मुलं मानसिक रोगाच्या विळख्यातही सापडण्याची शक्यता असते. 90% जे काही फोनवरती व्हिडिओ थ्रू, रील्स थ्रू दाखवलं जातं हे साफ खोटं असतं आणि ते मुलांना असं वाटतं की हेच खरं आहे, मी अशीच दिसले पाहिजे, मी असंच केलं पाहिजे, मी हे प्रॉडक्ट्स वापरले पाहिजे, माझ्याकडे हे सगळं असल्याशिवाय मी परिपूर्ण नाही आहे.
आणि असं वाटून एक कॉन्फिडन्स एकदम कमी होऊन जातो कुठल्याही मुलाचा आणि त्यामुळे मुलांना नैराश्य येतं. पालकांनीच आता मुलांच्या मोबाईल मुक्तीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. एक चळवळ उभी केली पाहिजे. एका पालकानं दुसऱ्या पालकाचं प्रबोधन केलं पाहिजे. लहान मुलांच्या हाती मोबाईल देऊ नका. मुलांना रील्स पाहू देऊ नका. रील्स आभासी असतात हे त्यांना पटवून सांगा. जेवणातल्या पदार्थांच्या रस गंधाची जाणीव करून द्या. मुलांच्या हाती मोबाईल दिला म्हणजे हुश्य सुटलो बुवा असं अनेक पालकांना वाटतं. मुलांची किरकिर नको म्हणून पालक मोबाईल देतात. तुम्हाला एका क्षणाचा निवांतपणा मिळत असला तरी तुम्ही मुलांच्या हाती मोबाईल देऊन तुमच्या भावी पिढीशी खेळताय. त्यामुळे राहा खबरदार. महेश बागल, झी 24 तास, मुंबई.